नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आपण मागच्या पार्टमध्ये GEQ डिटेल्समध्ये सांगितलं होतं GEQचा वापर कसा करावा. आणि दुसरा GEQ पासून एक लाईक कन्सोलमध्ये मेन एक पार्ट कामाला येतो मित्रांनो, जे त्याच्यामध्ये 31 बँडचं जे ग्राफिक इक्वलायझर दिलेलं आहे त्याच्या मदतीने आपण फीडबॅक कंट्रोल करू शकता किंवा त्याला कंट्रोल करू शकता. फीडबॅक लेवल हे कमी करता येते. म्हणजे सिटी मारू लागली, जी फ्रिक्वेन्सी आपली सिटी मारत आहे, विसल मारत आहे, फीडबॅक देत आहे, त्या फ्रिक्वेन्सीला 31 बँडच्या मदतीने आपण कट करू शकता. याच्या फायद्याने आपल्याला आवाज जास्त अजून सोडता येते आणि क्लिअर सोडता येते. ज्यावेळेस महाराज लांबून बोलतात आपल्याला आवाज सोडावा लागतो, त्यावेळेस सोडल्यानंतर विसल मारते, आपल्याला आवाज सोडू देत नाही. तर त्याच्या मदतीने जी फ्रिक्वेन्सी विसल मारत आहे, फीडबॅक देत आहे, तिलाच आपण त्याच्या मदतीने कमी करू शकता. म्हणजे 100% 100% आपल्याला फीडबॅक कंट्रोल करता येत नाही. मध्ये विसलच सर्वात मेन पार्ट असतो मित्रांनो. जर आपल्याकडे ग्राफिक इक्वलायझर स्पेशली नसेल तर काही गोष्टी असतात पैशाअभावी, पण आपल्याकडे काही टूल्स नसतात, त्यामुळे आपले काही साऊंड थोडी क्वालिटी कमी जास्त होते. तर या ठिकाणी पाहू शकता सगळं कन्सोल लागलेलं आहे. या ठिकाणी आपला माईक लागला आहे, सर्व फ्रिक्वेन्सी लेवलमध्ये आहेत. या ठिकाणी GEQ ऑन केलेला आहे. तर आता आपण सर्व GEQ पाहूया. तर या ठिकाणी डिस्प्लेवरती आले आहे मित्रांनो. GEQ वरती जाऊया आणि प्रीसेट 3 वर जाऊया. त्यानंतर त्याला GEQ दाबून त्याच्यामध्ये एडिट करूया. तर पूर्ण 31 बँडचा GEQ आपल्याला आलेला आहे. या ठिकाणी बघू शकता पूर्ण फ्लॅट आहे. तर याला आपण काहीच नाही करणार. आता आपण पूर्णपणे आवाज तुम्हाला दाखवलेला आहे, पूर्ण सेम आहे. या ठिकाणी बघू शकता कोणते चेंज नाही. जे मास्टर GEQ ऑन केलेला आहे. तर आता आपण बोलूया. आता आवाज तुमच्या पुढे एम्प्लिफायर आहे, ते पण तिथे इंडिकेटर्स दिसतील की किती आवाज सुटत आहे, इथून किती जात आहे, म्हणजे तुम्हाला पण कळेल की खरंच आवाज सुटत आहे का. आता चेक करूया आपण. हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो. विसल नाहीये, आवाज वाढवूया. इथून वाढवलं आहे पूर्ण. हॅलो चेक, हॅलो. मॉनिटर जवळच आहे मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता मॉनिटर काहीच नाही बघा. ह्या मिक्सरचं माईक आहे, हे आपला मिक्सर आहे, हा मॉनिटर आहे बघा. या ठिकाणी माईक आहे, सध्या तर विसल नाही आहे. या प्रकारे आपण याच ठिकाणी माईक ठेवूया, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळेल की कोणती विसल येत आहे, वाढत आहे. या ठिकाणी आता आपण मास्टरचा आवाज वाढवूया. थोडी थोडी येत आहे, वाढत आहे. तर या ठिकाणी मला वाटते आता मिडची फ्रिक्वेन्सी विसल मारत होती आणि आवाज पूर्ण जास्त आहे मित्रांनो. पहा या ठिकाणी 0 dBच्या वर गेलेला आहे. या ठिकाणी पूर्ण आवाज सोडलेला आहे, इथून गेन पण सोडलेला आहे. आणि माईकचा तोंड डायरेक्ट स्पीकरकडे आहे, म्हणजे 600 वॅटचा स्पीकर आहे, 80 वॅटची हाईस आहे. या ठिकाणी बघू शकता माईकचा तोंड पूर्णपणे मॉनिटरकडे आहे. फक्त मध्ये 3 फुटाचा गॅप आहे. 3 नाही, 2.5 फूट येऊ शकते, 3 फूट येऊ शकते. तर या ठिकाणी एवढा आवाज सुटलेला आहे मित्रांनो. तर विसल नाही. हॅलो चेक, हॅलो हॅलो. या ठिकाणी विसल नाही आहे. तर आपण बघूया कोणती फ्रिक्वेन्सी विसल मारली, या ठिकाणी आपल्याला कळेल. तर आवाज फुल सोडलेला आहे. तर जी फ्रिक्वेन्सी विसल मारत आहे तिला आपण चेक करूया. आता या ठिकाणी हे पूर्ण वाढून पाहू. हिचा पण काही विसलचा प्रॉब्लेम येत नाही. तिला आपण लेवल करून सोडू. लेवल ओके. त्यानंतर हिला पाहू वाढून. हिची येते काय, हिची पण नाही मित्रांनो. म्हणजे असं करून तुम्हाला कळेल की कोणती फ्रिक्वेन्सी विसल मारत आहे. कारण आवाज तर भरपूर सोडलेला आहे, आपण पाहू शकता आउटपुट प्रमाणे मिक्सरच्या. ते पाहू शकता गेन पण सोडलेला आहे, म्हणजे आवाज असा भरपूर आहे. तर आता फ्रिक्वेन्सी अगोदर चेक करूया. आवाज जास्त सोडून कामाचा नाही, तर फ्रिक्वेन्सी कोणती विसल मारत आहे ती चेक करणं गरजेचं आहे. तिला वाढूया. हिचा बी काय हाईसचा प्रॉब्लेम नाही आहे, हाईस साईट आहे. 14 kHz. हिचा काय प्रॉब्लेम आहे, फुल सोडलेली आहे मित्रांनो. त्यानंतर 8 kHz. हिचं पण काही नाही, विशेष नाही. हिला लेवल करू. 30 kHz. हिची पण नाही. आता हे पूर्ण वाढवलेली आहे फ्रिक्वेन्सी मित्रांनो. त्यानंतर 5 kHz. थोडी आली मित्रांनो, थोडी आली ही. तर या ठिकाणी पाहू शकता आता थोडी आल्यासारखी वाटाली. थोडी कमी करू बस. ओके. अरे बा, ही मेन आहे, ही तर लईची आहे लागली. हिला भरपूर असं कमी करू. इथली पाहू शकता लगेच कमी व्हायला लागली, कमी केले. हे बघा, हिला ही नाही मित्रांनो. हे फ्रिक्वेन्सी काय होतात, जर आपण सगळ्याच कट केल्या तर ते गोडवा राहणार नाही आवाजात, गोडवा. त्याच्यामुळे आपण हे एक चेक करणं आहे. ही पण नाही आहे, हिला पण लेवल ठेवू. ही पाहू का, ही पण नाही आहे. ओके.
ही पण नाही आहे, ही पण नाही. आता इकडचे तर येणारच नाही बहुतेक, माझ्या मते विसरच जास्त येणार नाही. आता पूर्ण बेसची फ्रिक्वेन्सी झाली इकडे. या ठिकाणी पाहू शकता विसल आता बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे, तुम्ही पाहिल्या सुद्धा आहे. जी फ्रिक्वेन्सी माईक असो, तुमचा मॉनिटर असो, जे वाढलेली आहे ती या प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. प्रॉपर तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी आता थोडा आवाज वाढून पाहू मित्रांनो, या ठिकाणी पाहू. एवढं पूर्ण आवाज सोडलेला आहे मित्रांनो. विचार करा तुम्ही, जर तुम्ही यामध्ये चालवत असाल, या ठिकाणी माईक चालू आहे, तुम्ही बटन पण पाहू शकता. हे बघा, होत नाही एवढा आवाज सोडू पण देत नाही. हे आपल्याला कन्फिगरेशन करावं लागते की विसल कोणती मारत आहे काय नाही. तर एवढा आवाज घेऊन याच ठिकाणी आता इथून बोलतो मित्रांनो. पहा हा माईक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो हॅलो. या ठिकाणी पाहू शकता हे सर्व असं क्लिअर झालेलं आहे मित्रांनो. आवाज जास्त होता, आवाज पण कंट्रोल ठेवावा लागते. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. तर पाहू शकता तुम्ही मित्रांनो, असं तुम्ही फीडबॅक करून कंट्रोल करू शकता. तर भेटूया पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये. तर या ठिकाणी आपली सर्व सेटिंग झालेली आहेत. तर पाहू शकता, भेटूया पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मित्रांनो.